नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज चटपटीतवाले आपण फ्रेंच फ्राईज बनवतो, पण तेही कुठेही डीप फ्राय न करता आपण एअर फ्रायमध्ये बनवतो आहोत. त्यासाठी काय केलेले आहेत, 2 बटाटे घेतलेले आहेत. त्यांना आता आपण मोठ्या साईजचे जेवढे असतील ना तेवढे चांगले, आणि त्यांना आपण पहिले आता सोलून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर दोन्ही एकदम सोलून घेते. त्याच्यानंतर त्याला आपण कट करायचे आहेत. तुम्ही छोटे मोठ्या साईज कशाही करू शकता. मी पटकन 2 भागात करायला गेली होती, नंतर मला आठवलं की फ्रेंच फ्राईज बनवते, त्याच्यामुळे अशा पद्धतीने बघा कट करते आहे. जाडी जरा थोडीशी त्याची पाहिजे, एकदमच पातळ असे नको आहेत ना, जेणेकरून ते लेचेपेचे होऊन जातील नंतर. बघा अशा ह्याच्यामध्ये पाहिजेत. आणि मस्त असे मी दोन्ही बटाट्यांचे मस्त असं काढून घेते फ्रेंच फ्राईज. त्याच्यानंतर आता थंड पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता हे सगळे फ्रेंच फ्राईज जे आहेत ना ते आपण ह्याच्यामध्ये मस्त टाकायचे आहेत. त्यानंतर त्याला थोडंसं धुवून घेऊया. 3 ते 4 पाण्यातून चांगलं वॉश करून घ्यायचं आहे. त्याचा स्टार्च जो असतो ना तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे. त्याच्यानंतर छान धुवून झाल्याच्यानंतर एक किचन क्लॉथ घ्यायचा आहे. त्याच्यावर आपण हे सगळे पसरवायचे आहेत बटाटे, आणि त्यातलं पूर्णपणे पाणी म्हणजे पुसून घ्यायचं आहे. जेवढं होईल तेवढं पाणी पुसून घ्यायचं आहे. कुठेही पाण्याचा वापर राहता कामा नये. आता हे किचन क्लॉथने व्यवस्थित आपण पुसून घेऊया छान असं. जेवढे ड्राय करता येतील, किंवा किचन क्लॉथ नसेल तर आपण टिश्यूने वगैरेही आपण पुसून घेऊ शकता. पुन्हा त्याच बाउलमध्ये मी इथे बटाटे, आता हे फ्रेंच फ्राईज जे आहेत ना ते आपण इथे ट्रान्सफर करून घेऊया. आता ह्यांना मस्त असं चटपटीत असे फ्लेवर देऊया थोडेसे. आपण कोणतेही आपण मसाले वापरू शकतो, फक्त पेरी पेरी मसाला वापरू शकतो, किंवा प्लेन जर सॉल्टेड पाहिजे असेल तर तसं ठेवू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. पण इथे मी चटपटीत बनवते त्याच्यामुळे थोडेसे मसाले टाकणार आहे. त्याच्यामध्ये पहिले टाकलेलं आहे मी चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स टाकलेला आहे 1 चमचा, ऑरेगॅनो टाकलेला आहे 1 चमचा, छोटे चमचे आहेत अगदी. आणि बटाटे ही 2 बटाट्याचीच आपण इथे बनवतोय ना, त्याच्यामुळे मी तेवढ्या हिशोबानेच आपण घेतलेले आहेत मसाले. थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. आणि आता इथे घेतलेला आहे हातावर पेरी पेरी मसाला. थोड्याशा गुठळ्या होत्या म्हणून हातावर चुरून मी त्या टाकते आहे याच्यामध्ये. म्हणजे त्याचंही प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी माझ्या आवडीनुसार घेतलेलं आहे. जवळपास 1 चमच्यावरच घेतलेलं आहे, जास्तही नाही. आणि छान मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये बघा पाणी वगैरे कुठेच नाही, त्याच्यामुळे थोडंसं सुकं सुकं असतं ना, त्याच्यामुळे अगदी छोटासा चमचा, किंवा जर पोहे खायचा चमचा असेल ना तो पाव चमच्यावर एवढंच मी हातावर तेल घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा एवढंच तेल घेतलेलं आहे, आणि त्याला व्यवस्थित आपण कोट करायचं आहे छान असं मसाले. म्हणजे ते तेल वगैरे मसाले छान असं मग आपल्या फ्रेंच फ्राईजला छान चिकटून जातील. त्याच्यानंतर आता हे छान मस्त मसाले लागून झाले की त्याच्यानंतर आपण मस्त एअर फ्रायरच्या भांड्यामध्ये आपण इथे टाकून घ्यायचे आहेत सगळे. त्यानंतर 180 डिग्री सेल्सिअस मी 15 ते 20 मिनटं इथे एअर फ्राय करून घेतले आहेत. आणि मी तो शॉर्ट बनवला होता, पण चुकून वाटतं व्हिडिओचा बटन ऑनच झाला नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही. मस्त असं एअर फ्रायमध्ये तुम्हाला किती डिग्रीवर आपण हे केलं होतं टायमिंग वगैरे, ते त्याच्यामध्येच हे झालं नाही. पण 180 डिग्रीवर मी 15 ते 20 मिनटं छान असं मस्त आपण एअर फ्राय करून घेतलेले आहेत. आणि ते मस्त काढून घेतलेले आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तोडूनही दाखवलेलं बघा, मस्त असं शिजलं गेलेलं आहे, छान क्रिस्पी झालेले आहेत मस्त. हे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता, किंवा असंचही खायला खूप भारी लागतं, कारण का त्याच्यामध्ये पेरी पेरी मसाला वगैरे टाकलेला आहे ऑलरेडी. आणि तुम्ही मुलं वगैरे मस्त असं एन्जॉय करते असे चटपटीत फ्रेंच फ्राईज इथे तयार आहेत. कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडले असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.